दिशा सालियान हत्येमागे सेलिब्रिटींचा ड्रग्स रॅकेट समोर आलेला आहे, असा सुद्धा गौप्यस्फोट शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी केलाय। आदित्य ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात खोटी माहिती दिली। सतीश सालियान यांच्या तक्रारीवर लवकरच एफआयआर नोंदवली जाणार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी हे वक्तव्य केलंय। तर दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी अधिकचं बोलणं टाळलं आणि ज्या प्रकरणामध्ये संबंध नाही त्यावर काय बोलायचं असं उत्तर ठाकरेंनी दिल्याचं पाहायला मिळालं। दिशा सालियानच्या मृत्यूचे मागे काय काय झाला होता याचा तपास करण्यात आला आणि मालवणी पोलीसची जबाबदारी होती की याच्यावर एक विस्तृत चौकशी त्यांच्याकडून झाला पाहिजे होता, पण त्यांनी केलं नाही। लवकरात लवकर चौकशी सुरू झाल्यानंतर एफआयआर रजिस्टर झाल्यानंतर आदित्य ठाकरेची अटक पण होऊ शकतो आणि आता असा सिद्ध होईल त्या मुलीच्या हत्यामध्ये यांचा सहभाग होता। त्यांच्या कुटुंबांना न्याय आणून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे, मुंबई पोलीसची आहे आणि तो जबाबदारी आम्ही नक्की पार पाडणार। त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये। विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही, ज्याच्या माझ्याकडे माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही। तुम्ही चौघाते मोडीवरती बोला, चौघाते सत्तेवरती बोला। उद्धव साहेबांचा दिशा सालियान प्रकारशी काही संबंध नाहीच आहे। ज्यांचा संबंध त्यांच्याबद्दल बोलता येते, त्याच्यामध्ये आदित्य असेल, इतर टीम असेल त्यांच्याबद्दल। उद्धव साहेब सज्जनग्रस्त आहे, त्यांचा संबंध नाहीच आहे याच्याशी। त्यांना कोणतरी सांगितलं असेल त्यांचा संबंध नाहीये। बाकी जे आहे ना त्यांचा संबंध त्यांच्याशी, त्यांच्यावर कारवाई होणार आहे।